झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. गुरुकृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती. असे पदे एकत्र जेते होती, स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती हे. सद्बुद्धीचे घालून शुद्धासन, सद्बुद्धीचे घालून सिद्धासन. वरी सद्गुरुची दया परिपूर्ण, शमदम विभूती चरचुनी जान. वाचे उच्चारे केशव नारायण. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या मी कैसी करू केव्हा हो. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. विश्व महाराज दोन वाक्प्रचार आहेत. अवघे कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, किंबहुना सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जग नोहे हे अवघा जनार्दन, ऐसे ऐकतात निवती साधू जन. एका जनार्दनी बांधिली निज खुन. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. विठ्ठला विठ्ठला भला. अरे समेला उडी मारायची मुलांनो. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. गजाननं भूतगणादि सेवितं, कपित्त जम्बो फलचारु भक्षणं, उमासुतं शोक विनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं. शुक्लां ब्रह्म विचारसार परमामात्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तक धारिणीं भयदां जाड्यान्धकारापहं. हस्ते स्फाटिकमालिका विदगति पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदां. वंशी विभूषित करा नवनीरदाभा, पीतांबरा तरुणबिंबा फलाधरुष्टात्. पूर्णेन्दु सुंदर मुखार दरविंद नेत्रात्. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदामं, जगन्निहित पाणि मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंदनं कञ्जनेत्रं, सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः. दूसरे चरण नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ, कलावज्ञ जीवो उद्धारतावतारम. कलांगंग तेजोदि कामोदि वक्त्रम,
कलानेशवादापनोदार्य दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करुणा दया हे करुणा करा दयाळ तुमचा पावन जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे आता हृदय हे आपुले चौफारुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ती नमस्कारुनी आता विठ्ठला विठ्ठला झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदयी प्रगटला झाली संध्या संदेह माझा गेला प्राप्तस्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग पैठणी निवासी शांती ब्रह्म माझे एकनाथ महाराज नाथ बाबांचा चार चरणाचा संध्या प्रकरणातला आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी जो प्रयत्न आहे त्याच्या स्वतःच्या उद्धारातून सद्गुरूंच्या कृपेने भगवंत स्वरूप होण्यासाठी लागणारी साधन नामक्रिया ज्या क्रियेने तो उद्धरून जाऊन भगवंत प्राप्तीला प्राप्त होईल अशा क्रियेचा अनुवाद या अभंगामध्ये नाथरायांनी उपस्थित केलेला आहे विठ्ठला 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 आजचं जे संकीर्तन आहे हे संकीर्तन काही कारणास्तव आहे काय कीर्तनाचे काही प्रकार असतात काही नैमित्तिक कीर्तन असतात काही प्रासंगिक कीर्तन असतात आता नैमित्तिक कीर्तन म्हटलं का सप्ताहातील कीर्तन आहेत जन्माचे कीर्तन आहेत हे नैमित्तिक कीर्तन आहेत एकादशीचे कीर्तन आहेत आणि प्रासंगिक कीर्तन म्हटलं का मग वर्षे श्राद्ध दशक्रियाविधी बरोबर आहे आजचं हे प्रासंगिक कीर्तन आहे गेल्या मला वाटतं 15-16 दिवसापासून या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये अजून भर पडावी नवे हा वारकरी संप्रदाय अतिशय योग्य अशा हातात पोहोचावा यासाठी कार्यरत असणारे आमचे हरिभक्त परायण परम श्रद्धेय आदरणीय श्री अविनाथजी महाराज वाघ आटकवडे यांनी या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये सर्व बालगोपाळ सर्व मुलांना मुलींना आमच्या अविनाश महाराजांनी अतिशय उत्कृष्ट असं पारमार्थिक ज्ञान त्याच्यामध्ये हरिपाठ असेल गीता असेल विष्णू सहस्त्रनाम असेल मंत्र असतील श्लोक असतील या सर्वांचं ओतप्रोत यथासांग ज्ञान देण्याचं कार्य आमच्या अविनाश महाराजांनी या ठिकाणी गेल्या 15-16 दिवसापासून केलेलं आहे पण काय माय बापांनो एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला शिबिर करायचं म्हटलं का हे एकट्याचं कार्य नाही मग याच्यासाठी अनेक जणांचं सहकार्य लागतं त्याच्यामुळं सर्व सृष्टीतील मातृशक्तींना या व्यासपीठावरून नमस्कार करतो प्रणाम करतो आणि माझ्या सेवेकडे वळतो विठाला विठाला काय झालं रात्र थोड्याने संगफार झाल्यासारखी गंमत झाली एकतर उन्हाची काहिली उन्हाने जीवाची काहिली होती आहे आणि ह्या उन्हामध्ये सुद्धा आपल्याला प्रसंगोपचार म्हणून का होईना पण हे कीर्तन समारंभ आपल्याला करावंच लागणार आहे आजचं कीर्तन काय निमित्ताने आहे तर ते शिबिराचा समारोप बाल संस्कार शिबिराचा जो अविनाश महाराजांनी या ठिकाणी उपक्रम चालू केलेला आहे
हा, आणि महत्वाचं एक राहिलं बरं का अजून सांगायचं, क्षमा मागतो. अविनाश महाराजांच्या धर्मपत्नी आमच्या भगिनी, नाव ताई काय? हा? कुसुमताई. कुसुमताईंनी सुद्धा अगदी अविनाश महाराजांच्या पायावर पाय देऊन, खांद्याला तुम्ही म्हणा पायावर पाय देऊन पडले बिडले का काय? तसं नाही. पायावर पाय देऊन म्हणजे खांद्याला खांदा लावून अगदी म्हणजे मातृत्वाची भावना अंतःकरणामध्ये सतत ठेवून, कोणी मुलगा चुकला असेल त्याला क्षमा करत, उपाशी असेल त्याला दोन घास भरवत, एखाद्याला काही अडचण असेल त्याची अडचण दूर करत, आमच्या कुसुमताईंनी सुद्धा या ठिकाणी फार मुलांची सेवा केली. त्याचप्रमाणे आईंनी सुद्धा खूप सेवा केली. आमच्या अविनाश महाराजांच्या मातोश्री आईंनी सुद्धा पहिल्या दिवसापासून या ठिकाणी मुलांची फार जेवण खावण जे काही असेल ते सर्व आमच्या मातोश्रीने बघितलं. त्यामुळं अर्थात तुकोबराय म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कोमटी. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, विहिरीतच नाही तर पोऱ्यात कुणी कुणी येणार आहे. विहिरीत नाही, कोरड्या विहिरीत किती बादल्या आपटल्यामुळे तुम्हाला बादलीत पाणी सापडल? नाही सापडत. का? विहिरीतच नाही तर ते बादलीत येणारच नाही. त्या न्यायाप्रमाणे ज्यांचा वंश पवित्र त्याच वंशामध्ये असे हरिभक्त जन्माला येत असतात. आणि आमच्या अविनाश महाराजांविषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे. का? एक तर गुणवत्ता जर बघितली 100 पैकी 100. अविनाश बघ महाराज खरंय का फोटो? गुणवत्ता. मृदंगावर जर थाप टाकली तर अंतःकरण असं पिळवटून जात, असं वाटतं किती मृदंग ऐकावं महाराजांचा, किती गोड हात. परत जेवढा गोड हात तेवढाच गोड स्वभाव. आजपर्यंत मला नाही वाटत नाशिक जिल्हा सोडून द्या, महाराष्ट्रात महाराष्ट्रात आमच्या अविनाश महाराजांविषयी वाईट बोलणारा एखादा शब्द, खौट बोलणारा व्यक्ती जन्माला आलेला असेल. शत्रूच नाही या व्यक्तीला. गोड स्वभाव, शांत स्वभाव, मवाळ स्वभाव. आणि ज्ञानोबराय म्हणतात, माणसाच्या स्वभावावरूनच, माणसाच्या देहवृष्टीवरूनच माणसाचा स्वभाव लक्षात येतो. झाड जाणी जे फुले, माणस जाणी जे बोले. ऐका, माणसाच्या बोलण्यावरून, कर्मावरून त्याचा स्वभाव लक्षात येतो. असे असणारे आमचे हरिभक्त परायण अविनाश महाराज यांच्या संपूर्ण कुटुंबाने या ठिकाणी सर्व मुलांच्या अतिशय जवळून आणि अंतःकरणपूर्वक प्रेमळ अंतःकरणाने सर्वांनी खूप सेवा केली. भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की अकल्पायुष्य व्हावे तया फळा, माझिया सकळा हरीच्या दासा. एवढंच नामदेवरांच्या भाषेत बोलतो आणि माझ्या सेवेकडे बोलतो. विठ्ठला विठ्ठला अभंगाचं प्रकरण आहे संध्या. प्रश्न पडला असेल की संध्या हे प्रकरण का निवडलं? काय मायबापांनी, वारकरी संप्रदाय जेवढा मी समजतो तेवढा सोपा नाही. वारकरी संप्रदायामध्ये आला, टिळा लावला, गंध लावला, धोतर घातलं की झाला बुवा असं चालत नाही. वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत. वारकरी संप्रदायाच्या काही चाकोऱ्या आहेत. त्या चाकोरीबद्ध प्रमाणे जीवन जर जगत असेल तरच तुम्हाला वारकरी संप्रदायाचा फायदा होतो. अन्यथा वारकरी संप्रदाय तुमच्या घरचा नौकर नाही. मग असा असणारा वारकरी संप्रदाय, अगाध संप्रदाय, अनादिकाली संप्रदाय, हा संप्रदाय नाथ बाबा म्हणतात, या संप्रदायाचे काही नियम आहेत आणि त्याच नियमाचं प्रतिपादन विषय या अभंगामध्ये नाथ बाबा करतात. ऐका, संध्या 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 म्हणजे आम्ही काय समजतो संध्या? एक तुम्हाला चालता 2 मिनिटं फक्त संध्या या शब्दाची व्याख्या सांगतो आणि पुढे. संध्या हा शब्द जर आम्हाला ऐकायला आला तर आमच्या कानावर, आमच्या अंतःकरणामध्ये फक्त 2च गोष्टी उभ्या असतात. एक, एखाद्या मुलीचं नाव संध्या, किंबहुना ब्राह्मण करतो ती संध्या. सांगा तिसरं तुमच्या अंतःकरणात काय येतं? नारायण महाराज, तुमच्या अंतःकरणात काय येतं संध्या जर नाव ऐकलं तर? एक, ब्राह्मण करतात ती संध्या. हो, ब्राह्मण संध्या करतात. ऐका, धर्मशास्त्र असं सांगतं, जो ब्राह्मण संध्या करत नाही त्याचं ब्राह्मणत्व नष्ट होत असतं. जो गायत्री करत नाही त्याचं ब्राह्मणत्व नष्ट होत असतं. संध्या इतकी महत्वाची आहे. मग ही संध्या जशी ब्राह्मणाला लागू आहे
तशी क्षत्रियाला सुद्धा लागू आहे. क्षत्रियाची सुद्धा संध्या आहे, तशी वैश्याची सुद्धा संध्या आहे, आणि तशी माझ्या वारकरी संप्रदायाची सुद्धा सेपरेट संध्या आहे. विठ्ठला विठ्ठला वारकरी संप्रदायामध्ये जर वारकरी संध्या करत नसेल तर तो वारकरीच कसला आला? तुम्ही म्हणाल महाराज वारकरी संप्रदायाची संध्या काय आहे? ऐका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, ही माझ्या वारकरी संप्रदायाची संध्या आहे. ऐका. गीता भागवत करीती श्रवण. गणेशानंद बाबांचं भागवताचं मला वाटतं पारायण चालू आहे सध्या. 8 वाजता दररोज बाबा भागवताला बसतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची, ही एक संध्या आहे. दुसरी संध्या सांगतो. वारकरी होऊन जर आम्हाला या विश्वामध्ये जगायचं असेल, वारकरी संप्रदायामध्ये जगायचं असेल, आम्हाला भगवंताशी निगडीत होऊन जगायचं असेल तर ऐका. जो वारकरी सकाळी उठल्यानंतर काकड्याचे अभंग आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर हरिपाठाचे अभंग म्हणतो, ती आहे संध्या. विठ्ठला विठ्ठला भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन. या सृष्टीतील प्रत्येक जीव मीच आहे. सर्व जीवांमध्ये माझीच व्याप्ती आहे. हे जरी खरं असलं पण प्रत्येक जीवाला स्वतःची ओळख होती हे सांगता येत नाही. मी बाळासाहेबांना जर विचारलं, बाळासाहेब तुमची ओळख सांगा, काय सांगतील बाळासाहेब? हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज वाघ, ही त्यांची ओळख. पण ही ओळख त्या देहाची झालेली आहे, आणि संध्या ही देहाची नसती. संध्या ही आत्मतत्वाची असते. शरीर हे कधीही सुचिरभूत होत नाही. सुचिरभूत होण्याची क्रिया ही अंतःकरणाची असती. शरीर महाराज, शरीर जायाचे जसे ठेवणे तसंच शरीर अपवित्रच. विठ्ठला विठ्ठला अशा असणाऱ्या अपवित्र शरीरामध्ये पवित्र आत्मा वास करतो, आणि ह्याच पवित्र आत्म्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी माझे नाथ बाबा म्हणतात. काय म्हणतात नाथ बाबा? झाली. झाली हा शब्द वापरलेला आहे बर का. झाली. नाथ बाबा म्हणतात होत आहे, आता होईल, पुढे होईल असा शब्द नाही. झाली संध्या, संदेह माझा गेला. का हो? तुमचा संदेह गेला म्हणजे काय झालं? संदेह गेल्याचं लक्षण काय? नाथ बाबा याच्या उत्तरार्धामध्ये म्हणतात, आत्माराम हृदयी प्रगटला. माझ्या अंतःकरणामध्ये आत्मारामाचं प्राकट्य झालं म्हणजे माझी संध्या झाली. तुम्ही म्हणाल महाराज याला काही उदाहरण, काही पुरावा, काही दृष्टांत? लगेच देतो सेकंदात. जेवण करायला तुम्ही घरी बसला, तुमचं जेवण झालं हे पत्नीला कधी कळतं? कन्हैया महाराज तुम्ही जेवायला बसलात, तुमच्या पत्नीला तुमचं जेवण झालं हे कसं कळणार? त्याची क्रिया काय? कशावरून कळणार? ढेकर आला, तृप्तीचा ढेकर आला की जेवण झालं. मग माझी संध्या झाली ही कशावरून कळणार? आत्माराम हृदयी प्रगटला. का हो? तुम्ही म्हणाल महाराज एवढं सोपं आहे? आत्माराम हृदयामध्ये प्रकट होणार आणि आमची संध्या पूर्णत्वास जाणार. ऐका दादांनो, अनेक जन्माचे असलेले संस्कार, आणि या संस्कारातून आम्हाला एवढं सहजासहजी आत्माराम आमच्या अंतःकरणात प्रकट होणार नाही. मग तुम्ही म्हणाल आत्माराम, आत्माराम आतून बाहेर येतो का बाहेरून आत जातो? प्रकट होण्याचे लक्षण असतात. प्रकट होण्यासाठी काय करावं लागतं? आता समजा तुम्हाला इथं प्रकट व्हायचंय, म्हणजे तुम्हाला प्रकट व्हायचं म्हणजे तुम्ही इथं नसला पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही इथं नसाल तर तुम्ही इथं प्रकट व्हाल ना. कळतं का? उन्हामुळे काही त्रास नाही कळायला? नाही ना फार काही त्रास असेल तर सांगा बरं. मग जिथं आम्ही उपस्थित नाही तिथं आम्हाला प्रकट व्हायचं असेल तर काय करावं लागेल? यावं लागेल. आणि मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही मगाशीच म्हणले ममय वंशो जीवलोकी जीवभूत सनातन. भगवंत तर अर्जुनाला सांगतात धडधडीत, अरे सगळे जीव मीच आहे, सगळ्या जीवांमध्ये माझंच वास्तव्य आहे, मग मीच माझ्या ठिकाणी कसा प्रकट होणार? ऐका काय आहे. वायू सर्वत्र फिरतो आहे, वायू सर्वत्र आहे. कोणती जागा अशी जिथं वायू नाही?
कुठं मला सांगा, जिथं वायू नाही अशी एखादी ठिकाण तुम्हाला सांगता येईल का जिथं हवाच नाही? हवाच नाही. काही का प्रमाणात मंगळावर गेली तरी हवा आहे. तुम्ही मंगळावर गेले तरी तुम्हाला ऑक्सिजन मिळणार आहे. फक्त थोड्या कमी प्रमाणात मिळेल पण मिळणार. म्हणजे आहेच. या ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेले ऑक्सिजन आहे. मग ऑक्सिजन असताना सुद्धा जर आम्हाला प्रामुख्याने वायूचं जर दर्शन घडवायचं असेल तर आम्ही काय करतो? बटन दाबतो आणि प्रामुख्याने आम्हाला वायूचं दर्शन होतं. म्हणजे आम्हाला वायूची प्राप्ती निर्माण होती. हवा चालू पंखा चालू झाला का मन शांत होतं का? ध्यान तो पंखा चालू करायच्या अगोदर वारं नव्हतं का? वायू नव्हता का? तो होता. पण प्रामुख्याने त्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही बटन दाबून हवा हवा घेण्यासाठी पंखा चालू करतो. त्या न्यायाप्रमाणे भगवंत सच्चित आनंद घन आहे, सच्चिदानंद घन आहे, तो सर्वव्यापी आहे, तो सर्व ठिकाणी आहे. पण प्रामुख्याने त्याचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला संधीची गरज आहे. विठ्ठला विठ्ठला का संध्या करावी? कशा करता करावी? संध्या करत असताना आम्ही जर भगवंताचं स्वरूप आहे तर आम्हाला भगवंत का कळत नाही याचं कारण, आम्हाला भगवंत कळत नाही असंही म्हणता येणार नाही आणि आम्हाला भगवंत कळाला असंही म्हणता येणार नाही. कशावरून? ऐका. कल्पना करा, एखाद्या माझ्या आईच्या कडेवर लहान बाळ आहे. लहान बाळ किती वर्षाचं असेल? फार फार झालं तर वर्ष, सव्वा वर्ष, 1.5 वर्षाचं. नेमकं ठुमुक 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 चालतंय. नेमकंच चालायला पाय टाकायला चालू केले आणि आईने काय करावं? त्याला हाताला धरावं आणि कुठेतरी बाहेर फिरायला यावं संध्याकाळच्या वेळेस थंडगार वातावरणामध्ये. ते सारखं आई 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 आईचं मूड धरलेलं असतं बरं का त्याने. आई आई आईची साडी वडणार, आईचा पदर वडणार, आईचा हातच वडणार, आईला सारखं त्रास देणार. आई काय बाळा, काय पाहिजे तुला? आहे ना मी तुझ्या संग. आई संग आहे तरी त्या आई आई करतो याचं कारण काय? तुम्ही म्हणा मग त्याला भूक लागली असेल. नाही नाही, ते जेवून आले नेमकं जेवून आले, त्याचं पोटही भरलेले. मग ते आई आई असं का करतं? ऐका ना दादांनो, आई त्याच्या संग जरी असली तरी प्रामुख्याने विशेष स्वरूपाने आईचा आनंद घेण्यासाठी ते लेकरू आईला आई 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 करत असत. भगवंत आमच्या संग आहे ना, आम्हीच भगवंत. अहो भगवंत आहे म्हणून तर चाललंय. सर्व घटी राम देहा देही एक म्हणून तर चाललंय. ते आम्हालाही माहिती. पण संध्या करण्याचं महत्वाचं कारण, प्रामुख्याचं कारण असं आहे, विशेष स्वरूपाने भगवंताचं प्राकट्य आमच्या अंतःकरणात व्हावं म्हणून माझे नाथ बाबा या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की संध्या का करावी. संध्या संध्या माझा झाली, संध्या संध्या माझा झाली, संध्या संध्या माझा गेला, संध्या संध्या माझा झाली, संध्या संध्या माझा झाली, संध्या संध्या माझा झाली, संध्या संध्या माझा झाली, संध्या संध्या. नाथ बाबा म्हणतात, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदये प्रगटला. ऐका, या पहिल्या चरणातला एक शब्द महत्वाचा आहे. तो शब्द फक्त सांगतो आणि पुढच्या चरणाला निघतो. नाथ बाबा म्हणतात, माझी संध्या झाली याच कारण असं आहे, कारण माझी संध्या कशामुळे झाली आणि ती झाली हे फलीभूत कसं झालं, त्याचे प्रामुख्याचे म्हणजे 2 कारण. एक, झाली संध्या संदेह माझा गेला. संदेह माझा गेला आणि त्याच्यामुळे माझी संध्या झाली. संदेह नाम संशय. आणि संदेह महाराज इतका विचित्र असतो की कितीही चांगला व्यक्ती असला तरी महाराज त्याचं वाटोळ केल्याशिवाय संदेह राहत. ज्ञानोबा म्हणतात, संशयाहुनी घोर आणि पाप नाही थोर. ऐका, मनुष्याची वाघूर ही हा जो संशय आहे ना, हा इतका भयानक आहे
इतक्या संशयापायी चांगल्या ऐका मला सांगा, अयोध्येमध्ये राम भगवान रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं. सीता मैयाने अग्निपरीक्षा दिली. सीता मैयाला घेऊन माझे भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले. बरं, चांगला संसार चालू होता. नाही, चांगलं चालू होतं व्यवस्थित. काय बिघडलं होतं? काय त्या परकाला काय गरज होती? बरं, काय गरज होती भुकायची? शांत तर फडला असता, मेला असता का तो? नाही बा म्हणे, इतक्या दिवस म्हणे ती सीता तिकडे राहिली, ती का चांगलीच असं. अहो, संशय लय वाईट बाबा बाबा. त्या संशयाने महाराज चांगल्याचं वाटोळ केलं. काय झालं? पूर्वीच्या काळामध्ये टॉयलेट वगैरे नव्हते. तुम्हाला माहिती असतं. पूर्वी नव्हतेच. पूर्वी लोक डबडे घेऊन बाहेर जायचे. का बळबो? शेतामध्ये मोकळ्याने टोकळ्या वाजवायला. मराठी भाषा. एक जण काय केलं, सकाळी काय गडबडीमध्ये उठलं, बाहेर गेलो, बसलं जाऊन. नेमकंच थोडं उजेडलेलं होतं. पुढून सरडे आला तर पायला उठायच्या त्याच्या दोन्ही पायाच्या मधून निघून गेला. माग पायला सरड्या काही दिसना. त्यांना. ते घाबरलं. अरे सरडे गेला कुठं? अरे दे ना सोडू. सरडे गेला कुठं? त्याला संशय आला. सरड्याने युटर्न. महाराज त्यानं तांब्या तिथंच फेकला. हो, घरी गेलं, जेवणा, डोळे पांढरे झाले. बायको म्हणे भूतानं झपटलं का काय याला? भाऊ काय झालं म्हणे तुम्हाला? म्हणे तू काहीच बोलू नको आता, मला झोप. अहो महाराज, बघता असा गडी असणारा 15 दिवसात फार असा झाला होत ते पैलवान. ती बाई ह्या डॉक्टर कडे जाय, MD कडे जाय, MS कडे जाय, अजून कोण काय तुम्हाला टिकले काय? सगळ्या डॉक्टर कडे, दिल्लीला गेली, अमेरिकेला गेली, सगळीकडे गेली, पण ते काही रिपेअर होईना बा. किंवा बरं डॉक्टरांनी त्याची रिपोर्ट काढले का? डॉक्टर म्हणायचे एकदम एव्हरग्रीन आहे, एकदम नॉर्मल आहे, काहीच नाही, एकदम ओके. जा घरी घेऊन आली का ते जेवतच नसायचं, झोपतच नसायचं, आणि ते सारखं बारीक व्हायला लागलं. ती बाई एक कंटाळली. एक दिवशी काय झालं, एक माझ्यासारखं ही चित्र कीर्तनाला गेलं त्या गावात. माझ्यासारखंच होतं ही चित्र. जरा सप्ताह चालू होता, कीर्तनाला गेलं. म्हणजे तिच्याच घरी नेमकी पंगत. ते झोपेल, हे गेलं बाबा जयहरी म्हणे. जयहरी ते उठना बिन जयहरी घाली ना. झोपल्या जयहरी घातलं. त्या मावशीला विचारलं, काऊ ताई काय झालं यांना? म्हणे बाबा काही विचारू नका, माझ्या पाठीमाग काय 7.5 लागली, कोणत्या मेल्यानं करणी केली, आणि यांची अशी अवस्था झाली. म्हणे डॉक्टर म्हणते ओके, आणि हे काही रिपेअर व्हायना. असं कसं होईल? त्याचं जेवण बिवण झालं. त्याने विचारलं कधीपासून होतं? तिनं सगळा वृत्तांत सांगितला, आणि तो सांगितलेला वृत्तांत याच्या लक्षात आला. म्हणे बास, एवढीच गोष्ट आहे, अहो याला मिनिटात रिपेअर करतो म्हणे मी. म्हणे काय सांगतो बाबा, तुम्ही याला रिपेअर करा, फक्त तुम्ही म्हणाल ते तुम्हाला देते म्हणे, पण आमच्या यांना रिपेअर करा. बाईला लय आनंद आला. म्हणजे एक काम करा, सकाळी 5:30 वाजता यांना माझ्याकडे घेऊन या, मी यांना रिपेअर करतो. यानं काय केलं, हे पोरं धरले गावातले. म्हणे एक सरड्या धरून आणणार आहे. त्यानं सरड्या धरून आणला, त्यानं असा मुठीत धरला. त्याला म्हणे बास म्हणे. माग गेलो, मागून सरड्या सोडून दिला, फक्त मागून पुढे गेला. अहो झाला ना ओके, एकदम कम्प्लीट. काय झालं होतं त्याला? का रोग आला होता? महाराज संशय इतका विचित्र आहे. नाथ बाबा म्हणतात हाच संशय माझा गेला, म्हणून आत्माराम हृदयामध्ये माझ्या प्रगट झाला. विठ्ठला आणि वारकरी संप्रदायामध्ये संशय तर चुकूनही नसावा. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची गाथा वाचताना, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचताना, नाथबाबांचं भागवत वाचताना, संत चरित्र वाङ्मय वाचत असताना बरेच लोक म्हणतात की महाराज मला कळत नाही, वाचू का नको. ऐका, कळत नाही म्हणून वाचायचं असं नाही, किंवा कळतं म्हणून वाचायचं असं नाही. या वाचण्याने जीवन साफल्य आहे म्हणून वाचायचं. ऐका, नुकतंच जन्माला आलेलं बाळ आईचं स्तन नाही ओढू शकत, आईचं दूध नाही ओढू शकत, पण ते पर्यायाने, तो प्रयत्नाने का होईना, पण एक दिवस आईचं दुग्ध प्राशन करण्याच्या योग्यतेला ते बाळ पोहोचतं. तसं ग्रंथ आम्हाला कळत नसतील, संत आमचे मायबाप आहेत, आम्हाला ग्रंथ कळत नसतील, मान्य आहे, पण उत्तर सातत्य त्या ग्रंथाचं वाचन जर केलं तर एक दिवस आमच्यावर संत आणि ग्रंथ
कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही कृपा ज्या दिवशी होईल त्या दिवशी माझे एकनाथ महाराज म्हणतात, आत्माराम हृदयी प्रगटला